वारी आज पुण्यामध्ये तुम्ही पायी चालणार आहात अशी चर्चा मी आलेली होती. ते तथ्य का खरंच? दुसरी गोष्ट, तुम्ही दर्शनाला जाणार आहात का जवळ? ही बातमी खरी नाही. माझ्याकडून मला एक सूचना केली की मी विचार करतो करायची की वारी जशी पंढरपूरचं जाते तशी माझ्या गावावरनं जाते आणि त्या ठिकाणी एका दिवशी मी थांबणार आहे त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांचं स्वागत करून नंतर त्यांची ती व्यवस्था करून ती गाडी पुढे जाईल. पण या सगळ्या प्रवासात मी त्याच्यामध्ये नाही, पण त्यांच्या स्वागतासाठी मी आहे. फक्त एक रोहतकमध्ये असे लेख असा लिहिण्यात आले संजय राऊतांकडून की जे JDU आणि TDPचे खासदार आहेत ते कुठेतरी त्यांच्या खासदारीमध्ये नाराजी असल्याचं कळते. असे काही आहे का की मोदी सरकारवर आतापासून खासदार नाराज आहे? नाही, माझं काय ऐकण्यात नाही. मी कधी ऐकलं नाही ना कोणी आमच्याशी बोललं. आणि खरं सांगायचं त्यांच्या फादरांचं सेशन खऱ्या अर्थानं उद्यापासून सुरू होणार आहे. आणि फादरांचं सेशन हे 2 दिवसाचं आहे, 3 दिवसात. त्यामुळे 2-3 दिवसात असं करणं शक्य नाही. खासदारांच्या भीती होणार नाही. पण सेकंड सेशन जे आहे ते ज्या दिवसाचं आहे त्यावेळी लोकांचा अंदाज येईल. आज तसं तिथं होईलच. आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे कुठल्याही खासदाराला निवडणूक नको. कारण आता काही गडबड झाली तर निवडणुकीला जावं लागेल आणि निवडणुकीला जायला तुम्हालाच किती त्रास होतो उन्हा तासात पावसात सगळं बघायला, तसं आम्हालाही काही होत असेल. त्यामुळे नको व्हावा निवडणूक अशी भावना सगळ्यांची आहे. तुम्ही निवडणूक नको म्हणताय, पण विधानसभेची तयारी तुम्ही सुरू केली आहे. विधानसभेची सरकार बदलायचं असं म्हणताय आणि प्रचंड प्रतिसाद तुम्हाला मिळताना दिसतोय. अजित पवार गटाचे काल पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष बरेच नगरसेवक तुम्हाला येऊन भेटून गेले. तेच नाही, राज्यभरातून लोक तुमच्याकडे येत आहेत. अगदी नवी मुंबईला विधानसभेची उमेदवारी मागण्यासाठी आलेले असतील किंवा विदर्भातून लोक सकाळी तुमच्याकडे आलेले होते. या निवडणुकीनंतर लोकसभेच्या तुम्ही काय परसेप्शन बदललेलं पाहताय आणि कोण कोण लोक तुमच्याकडे नव्यानं अप्रोच होत आहेत? त्यांची नव्या येणाऱ्यांसाठीची जागा तुमच्याकडे किती आहे? आता आमचं लक्ष एकच आहे. म्हणजे जसं अर्जुनाला सांगितलं होतं तो माणसांच्या डोळ्यामध्ये तुम्ही, तसं आज आमच्या सगळ्यांचं लक्ष उद्याची महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा प्रमुख मी आहे, काँग्रेस पक्ष आणि तिसरं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेना, आम्ही एकत्र राहणार आहोत. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला प्रतिसाद हा चांगला दिला. पण यामध्ये जसे 3 पक्ष होते तसे डावे उजवे कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष हेही त्याच्यामध्ये सहभागी होते की ज्यांना आम्ही जागा देऊ शकलो नाही. उद्याच्या विधानसभेमध्ये या सरकारांच्या हिताची दखल करण्याची नैतिक जबाबदारी आम्हा लोकांची आहे आणि म्हणून त्यांच्यासह आम्ही पुढे जावं असा प्रयत्न केला जाईल. यासंबंधी महत्त्वाच्या 3 पक्षांच्यामध्ये अद्याप वाटाघाटी जागेच्या वाटपाच्या झालेल्या नाहीत. पण ते आम्ही लवकरच सुरू करू, जागांची वाटणी करू आणि जागांची वाटणी केल्यानंतर त्या पक्षाच्या वतीनं त्या जागेवरचा त्यांचा उमेदवार याची निवड करू आणि कामाला लागू. 3-1 महिने हातामध्ये आहेत आणि त्यामुळे या 3 महिन्यात जे काही 2-2.5 महिन्यात प्रत्यक्ष मिळतील त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा हा आम्हा लोकांचा प्रयत्न आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आज परिवर्तनाची गरज आहे आणि ती भूमिका जनतेच्या गरजेची पार पाडणं आमची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने आम्ही कामाला लागतो.